चष्म्यावाले दादा माग मी म्हणते बसले बाई, एकही बाई माग नाही, सर्व हरामखोरी महाराजची आहे. बाई माग नाही, पण तुम्ही माग कशामुळे पाहू शकता. मी जर म्हटलं आजीबाई खाली बस, कोणी पाहते का? आजीबाईचं मार्केट आहे का आजच्या काळात? अरे शिंदे साहेबानं बायाईले 75 वर्षाच्या बायाईले तिकीट फुकट दिलं, म्हाताऱ्या बायाईले तुम्हाला बसू देते का हो कोणी? बस देते का आजी? तू एसटीत गेली की बसू देते का तुला कोणी? खरं सांगलं नाही म्हणते, बसू नाही देत म्हातारीले. प्रत्येक जण म्हणते आजीबाई आजीबाई आगे जाओ. शमशुद्दीन भाऊ हिंदी में काय म्हणता? आगे जाओ. त्या म्हातारीले बसू देत नाही. बरं एखादी चांगली चुंगली फेसबुक चांगलं असलं की तिला म्हणता का पुढे जाय बाई, चटकन बसता. माझ्या बाजूला एडच होईन ना चोट्या. म्हणजे म्हातारी आली तर देत नाही जागा. म्हणून मी म्हाताऱ्या आईले सांगतो, तुले जेवायले पंक्तीमध्ये जर गेली आजी तर तिथं चांगली चुंगली पोरगी बसू नये, कमी कपड्यावाली दिशाले चांगली, तिच्यात जोड जाऊन बसतो तर तुझी जेवायची कंडिशन ओके राहील. नाही तर एकही पोरग तुझ्या पंक्तीत येणार नाही. गलतीनं जर एखादा जवान पोरगा आला पोळ्या घेऊन तर म्हाताऱ्या दिसल्यावर हळूहळू निवाळत पोळी पोळी आणि चांगल्या चुंगल्या पोळी असल्या की घ्या ना बाई बुंदी, बाई पोळी घ्या ना, नाही घ्या ना. त्या म्हाताऱ्या ओरडतात, अबे ओ पोळीवाल्या किंवा मालने ये ना बा, त्या टाइमला नाही येत. म्हणून म्हाताऱ्या जीवाची कुठेही मातीच आहे. बरं एसटीत गेली की पंक्तीत बस. म्हणून मी आजीबाई म्हटलं नाही. काय म्हटलं, हे बाई खाली बस. बाईच नाही माग, तुम्ही पाहिलं माग आणि हा काळा कपडा डोक्यावर टाकला. अच्छा तुमचं लक्ष कुकडे गेलं बाई कडे. मला मालूम आहे माणूस एक वेळा लाईन मारते, किती बायको चांगली असू द्या तरी दिल तो पागल है. मी आयडिया केली, काळा कपडा डोक्यावर टाकला, हा पाण्यानं भिजलेला आहे, मी विस्तावून चालतो. बरं चिवत्या बनवून आहे, मी भविष्य कोणाचंही सांगू शकतो, कोणीही बाईचं सांगू शकतो. आजी तुझे किती हाल होते पहिले खरंच, पण तुझा जोडीदार चांगला भेटला. काही तिकडे आजी हे घ्या, हे घ्या. आई उदोग, आई उदोग, देवी अंगात आली की कापुराचा झटका लागते का? लागते नाही ना. आता हा काळा कपडा मला शेक लागून राहिला, मी शेकल्या जाऊन राहिली, मी उचलतो. हे जादू आहे काय? जगात करणी गिरणी काही आहे काय? जादू नाही, करणी नाही, भूत नाही, भानवती नाही, देवी अंगात येत नाही. माणूस देव होते, बाई देवी होते, पण अंगात येत नाही. तुमचं आडनाव काय? माझं आडनाव पांढरगाव. आडनाव पांढरगाव पर्यागबाई. पर्यागबाई आहे का तुम्ही? हो पर्यागबाई. शांताबाई न खाते विद्यालय आहे तुझ्या गावात? तुमची ननद आहे का शांताबाई? तुम्ही पर्यागबाई आहे ना? किती शिकली आई? तुले तर 2 अलमाऱ्या पुस्तक दिले तरी काही कामाचे नाही. कोरडे
कोरडे म्हणला माझा भाऊ. कोरडे भाऊ आहेत काय? चांगलं आहे माय. एक साडी दे, 9 वारी साडी दे तू. लय परिस्थिती खराब होते तुमची. आता एवढ्यात हात ठेवले बांगड्याला घातले. कोणी मेल्यावर बांगड्या घालते, काचाच्यात घालते काय, सोन्याच्या घालते काय? ते चांदीची आहे ना. हो चांगलं आहे. पैसे जमा आहेत ते बँकेत. खरं दर महिने निराधारी देते येतात ना. निराधारचे येतात ना. नाही कोशिश केली नाही वाटते. पैसे खाऊ घालते म्हाताऱ्याची. पैसे खाते काय कुत्रे? कोणाला ऐकू नको येऊ देऊ. तर काय म्हटलं आमचा म्हातारा? आमचा म्हातारा काय म्हटलं? काय काय कोणाला ऐकू नको जाऊ देऊ ना. माय लय चांगली आई आहेस तू. साडी फोटो एखादा चेअर म्हाताऱ्या बाईचा कोणी फोटोच तर नाही काढत. आता तुम्ही माय आहेत म्हणून. आई बिन माया विश्वात नाही. आई बिन माया विश्वात नाही. सुखा धावतील सगळे, सुखा धावतील सगळे, सुखाला आई. आई बिन माया विश्वात नाही. अरे आज अहिल्या देवीची जयंतीचा कार्यक्रम का? क्रांतिकारी महिला होत्या. अंधश्रद्धा ठेवली नाही अहिल्याबाईनं. सती गेली नाही. आपल्या सासऱ्याचं राज्य सांभाळलं. नवरा गेल्यावर हिम्मत हारली नाही. नाही तर विधवा बायाले आजही हलकट समजतात. काही हलकट गावातले काही हलकट विधवा बायाले हलकट समजतात. म्हणून एखाद्या बाईनं उभं राहा जिचा पती दारू पिऊन मरण पावला. ते नशीन उभी राहत तर बाकीच्या बायाले मालूम आहे हिचा नवरा पिऊन मेला म्हणून. उभं करा, उभं राहा. तुमच्या जवळ बसून दोघी तिघी बाया उभ्या राहा. उभं करा, उभं राहा. विधवा बाईचा किती अपमान करतात हे हरान उभं. हरामी लोक. राय उभी असेल तर उभे राहा. सत्कार खरं मला तुमच्या विधवा बाईचा अपमान होणं मला कबूल नाही. ज्योतिबा फुल्यानं या आई या. अरे हम या ना. विधवा बाईनं तिचा नवरा स्वतः मारला काय? तिने जीव घेतला का तिच्या नवऱ्याचा? विधवा बाईचा अपमान करतात की नाही आई? नवरदेवाच्या समोर येऊ देते काय? नाही येऊ दे. अजून राहणं. ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला उभ्या राहणं. अरे तुम्ही उभ्या राहिला तर या गावातले काही पोट्टे दारू पित असतील ते बेवडी आवल्यात ते बंद करतील ना. त्याला मला दाखवू द्या ना किती बायका विधवा झाल्या रामपुरीत दारू पिऊन. अशा फेकाळ बाया अजून असतील तर उभ्या राहा. मदत उभं करा. आई किती वर्ष झाले बाबा गेले? त्या राहिल्या दोघे त्या. या माय मला हिम्मतवान अहिल्याबाई होळकरच्या रक्ताच्या बाया पाहिजे की आई उद अहिल्याबाई. येळकोट येळकोट जया मनसार झाला धनगरी कुळामध्ये अवतार झाली लोकांची लोकमाता अहिल्या देवी होळकर. येळकोट येळकोट. ताई तुमचे पती गेले का दारू? अरे बाप. या माझ्या बहिणीचं वय किती आहे? कमी वयात तिचं कपाळ पांढरं केलं दारूच्या पायी. म्हणून तुमच्यामध्ये कोणी पेणार असेल तुमच्या मायच्या दुधाची शपथ
देवळ हो. आजपासून बंद करा. संभाजी राजाची जयंती 14 मे. जय जिजाऊ जय शिवराया. संभाजी महाराजांचा विजय असो. कर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो. अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. नाही तर काय कीर्तन ऐकतात, काय मंदिरात जात, पाया लागा. महाराज दिसला की पाया लागा. द्या ना काही दारू, द्या ना एखाद्यानं की आजपासून मी पेणार नाही, नाही तर तुमच्याही बायका विधवा होणार आहेत. लिहून घ्या. पेनाराची बायको विधवा होईन लवकर मरशीन बेवड्या. म्हणून दारू, जुवा, तंबाखू, खर्रा, गुटखा, लग्नात फटाके फोडू नका, बंद करा. या माईची काय गलती दे रे. साडी दे. नऊवारी. आई तुमचं वय किती आहे. बक्कळ. कंडक्टर म्हणीन तुझ्याजवळ पुरावा दाखव. काय दाखवतील म्हणा. पाय फेसबुक. तुला काय दात दिसते बापा. धन्यवाद आई. दे रे. नऊवारी आहे तर 6 वारी आहे. पोरीले देत की सुनीले सांग. सुनेला. हा उत्तर पा किती गोळ आहे. साडी सुनीले देत की पोरी. सुनाला. सुनाला पोरगी नाही. सुनबाई. समजा पोरगी असते लेकीला दिली. लेकीला दिली असती ना. तुले घरी असते की नवऱ्याच्या घरी. झालीच नाही. आता झाली नाही. नवऱ्याची तर मग तुझ्या दुखात सून पडीन की पोरगी. सुनच करीन पण पोरीची माया असते ना. आज माय पोरीच्या लग्नाचा वाढदिवस. मा पोरीच्या लग्नाचा वाढदिवस मी कसा साजरा केला आई मालूम आहे. मी आंब्याच्या झाडाखाली 2 घंटे बसलो. मी कोणीही गावात आलो नाही साहेब. तुमच्या गावात 2 तास वीड भट्ट्याजवळ होतो. आणि तिथं एक वीड भट्ट्यावर काम करणारा आला आहे. सत्यपाल महाराज तुम्ही तर लहानपणी मी कीर्तन ऐकलं. मग तो आला तर पंजाबराव डक साहेबांनी 4-5 शाला दिल्या. मग मी 1 शाल त्याला दिली. मग आला बायको लेन लेकरायला घेऊन. त्याले 4 पोरी 1 पोरग. मला राग आला. म्हटलं हिच्या हड्ड्या दिसून राहिल्या आणि बसला पैदा कर. आले काय हो वीट भट्ट्यावाले. आले नाही. मग त्याची बायको आली. मी त्याच्या बायको मध्ये मा पोरीले पाहिलं आणि मी तिला साडी दिली. जवायले शाल दिली. मला मोठा आनंद येते. मायले साडी न भेटे. माझ्या गावातले लोक टीका करत लुगडं फाटेल राहील तर सत्यपालची माय हिरोईन दिसते. गरीबाली मारतात. गरीबाची म्हैस वांजोटी. मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती. म्हणून हे मी साड्या वाटतो. टाळ्या. की नेसली धन्यवाद. आजची जयंती अहिल्या मातेची आणि संभाजी राजाची. आज काही ना काही द्या. बाप मेल्यावर तेरवी तूप टाकणं तरी बंद कर. सोन्याचा मणी तोंडात घालू नका. बाप तुमचा मरते. पैसे तुम्हाला लागते. तुमच्या बापाले कोणी स्वर्गात पाठवणारी अवल्यात पैदा नाही झाली. नाशिकची गोड सांगतो गाडगे बाबाची. माझ्याकडे 8 पुस्तक आहे. ग्रामगीता आहे 50 रुपयाची. सत्यानाश पुस्तक आहे 50. 250 रुपयाचे 8 पुस्तक आहे. कीर्तन संपल्यावर घेऊन जा. माझ्याकडे खंजेर आहे. दारू कायले पेता. खंजेरी वाजन. बायको रागावली की खंजेरी वाजवा. जय देव जय देव जय माझी बायको.
तुले सांगशील ते मनापासून ऐकतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माती बायको. मा बहीणले हाकलून देऊन तुझी बहीण घेऊन येतो. जय देव जय देव. खोटं बोलतो का पोरो? मी खोटं बोलतो का? तुमच्या घरी जास्त मावशी येते की आत्या? तुमचं रामपुरी गाव चांगलं आहे का? मावशी येतच नाही. पण आले तू नको बोलू बरं. तू लय हुशार आहे. चॅप्टर लय हुशार आहे तू. बाबू इमानदारीनं सांग, जास्त आत्या येते की मावशी? बोला दुसरा बोल ना बोला बे. लवकर बोला. नेहमी नेहमी कोण येते? आत्या. तुम्ही रामपुरी वाले आहे ना? श्रीराम जानकी बैठे म्हणून तुम्ही आपल्या पत्नीवर प्रेम करता. नाही तर काही काही घरी बाळणपण असते बायकोच, तिच्याच बहिणीला आणते. तिचं बाळणपण बाजूनं राहते. तिच्या अगोदर याच्या लहान बहीणच बाळपण होत. असं वातावरण झालं. म्हणून या वाईट गोष्टी टाळा. पोरापोरीनं प्रेम प्रकरणाच्या भानगडीत पडू नका. मुलाईनं शिका, मुलीनं शिक्षण घ्या. कोण्या पोरानं मोबाईल दिला तर घेऊ नये बेटा. कोण्या पोरानं कपडे दिले तर घेऊ नये. हातीवर त्याच्या गाडीवर तोंडाले बांधून जात नको येऊ. नाही तर काही काही पोरी असं बांधून जाते. माय बापाचं स्वप्न पुरं करा. पहिले शिका, मग प्रेम करा. चालेल. पण तुम्ही शिक्षण अर्धवट करता. काही काही पोट्टे तर फायनान्स वर मोटरसायकल घेते. पोरीवर लाईन मारायले नवीन गाडी तुझ्या बड्डेवर, आणि 4थ्या महिन्यात गाडी ओढून नेते त्याची. मग मुलगी विचारते का रे तुझी गाडी कुठे गेली? सर्व्हिसिंगले पाठवली. तर 4-5 महिने झाले काय सर्व्हिसिंग येत. म्हणून पोरापोरीनं प्रेम प्रकरण लय वाढले बाबू. खेड्यापाड्यातही सुरू झाले. पहिले जुन्या काळी नदीवर ये तू जब जब मुझको पुकारे मैं चली आऊं नदिया किनारे. हे हिंदी गाणं आहे. तू जब जब मुझको पुकारे मैं चली आऊं नदिया किनारे. आता ते नवीन निघालं आणि आमचं मराठीत गाणं होतं त्यावेळेस. तू ही जुन्या काळचे प्रेम प्रकरण नदीवर इकडे तिकडे. आता तर मोबाईल वर. हॅलो कुठं आहेस ग? माय विचारते पोरी कुठं आहेत? टिव्हिशनला. काय तर टिव्हिशन खोलेशन शुरू हो गई ग्रामगीता वाचा. माझ्या तरुणांनो, कोण्या पोरापोरीच्या प्रेमात कोणी दोघही पडू नका. काही काही गावात तर पोरीची माय सांगते मा पोरीने एवढा मोबाईल आणला बाई, एवढा हा ड्रेस आणला मा पोरीनं, उद्या काय आणलं. आणि पोट्टे पोरीले बरोबर प्रेमात फसवतात. 10 रुपयाचे भजे घेते, कोपऱ्यात हॉटेलात बसते. एक अर्धा भजा तिच्या तोंडात, अर्धा भजा हिच्या पोह्याच्या तोंडात. चहा पेते तर उष्टा कप. मी तुझ्यावर किती प्रेम करतो. काही चोपडेपणा करू नका. मुला मुलीनं सावधान. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. नका करू नाश.
आई बापानं सावधान, मोबाईल कुठून आणला, थोबाडीत मारान विचार. अरे मारीन नाही तर त्याने एक दिलं. पोरापोरीच्या थोबाडीत मारा, बकऱ्याले जसा धाक पैदा होते. तिला सांगा, नाही तर तिची माच सांगते, मग पोरीने एवढा मोबाईल आणला, काही दिवसानं एवढा आणला, आणि काही दिवसानं मग परभणीत मग त्याची रिंगटोन वापरा. पोलीस लोकांना याचे पुरे डिटेल मध्ये अभ्यास आहे. पोलीसवाले बरोबर पकडतात, कोणाच्या बापाले नाही सोडत. आता मागच्या महिन्यातली साहेब गोष्ट आहे. मागच्या महिन्यात एका 16 वर्षाच्या पोरीनं, तुम्ही ऐकलाय, 16 वर्षाच्या पोरीनं युट्यूब वर पाहून स्वतःच बाळंतपण केलं आणि लग्न झालं नव्हतं आणि बाळंतपण केलं. मग ते लेकरू झाल्यावर ते रडलं. मग तिच्या मतानं बोंब होई म्हणून लेकराची गच्ची दाबली मारून टाकली. पण पोलीसवाले देवाच्या मंदिरात बाबू चोरी होते, देवाचे दागिने काढून चोरून नेतात. पता कोण लावते दागिन्याचा? बोल. पोलीस उभा राह, डबल बोलू नको. पोलीस पता लावतात. ये इकडे. मग माहिती ते बाबा नोकरी म्हणूनच एवढा अप टू डेट दिसतो. कोरल भाऊ कायचा दिसते असा? कोण्या नोकरीवर आहे तुझे पप्पा? पोलीस. हॅलो. मग आवकच आवक आहे. पण तू चांगल्या इमानदार मायबापाची औलाद आहे, लिहून देतो. हे बाबा इमानदार आहे म्हणून तर तू इतका पॉश आहेस. आणि हुशार किती आहेत, नाही तर पोलीस वाल्याचं पोरग कीर्तन ते तर बिअर बार वर राहते. त्या एवढं पोरगही त्याच्या घरात हरामाचा पैसा येते, त्याचे पोट्टे जाग्यावर राहत नाही, त्याच्या पोरी जाग्यावर राहत. फक्त होते काय काकू, गरीबाच्या पोरीचा हात धरला तर ओळखू येते. दौंडी ठोकतात गावात गरीबाच्या पोरीचा. शंकराची पोरगी दिलबानं नेली हो, गरीबाची आहे म्हणून बदनाम करतात. आणि मोठ्याची असली की पद्धतशीर दाबतात. गाव कुठे गेली तुमची पोरगी? कुठं नाही, मामाकडे गेली. मामाकडे नाही, नांदेडच्या सरकारी दवाखान्याकडे गेली हो. तू तर इतका नेक माणसाचा पोरगा, खरंच तुझ्या बापाची ड्युटी इमानदारीची, म्हणून तुले कीर्तन आवडते का? पछिन्याच आहे तुझ्या घरात, आरामाचं येतच बरोबर. तुझ्या घरात वस्तू चमकबाज दिसत नाही. ते बाबा म्हणतात राहू द्या, भागते ना. तुली जोड्याबद्दल किती वेळा म्हणतात राहू दे, चालते चालत तितके दिवस बरोबर. काऊन? कारण आरामाचं येत नाही. म्हणून तू भाग्यवान मायबापाची औलाद आहे. देण्याची भावना आहे तुझ्या बापाची. हे वडील दानही करतात, परमार्थही करतात बरोबर. हात दाखव, हात दाखव. तुले पैसे दिले की तू ते जपून ठेवतो, पूर्ण खर्च नाही करत बरोबर. बरोबर नाही. तुला पैसे दिले पप्पानं की अवघे गमावत का? नाही. तुला तू ऐक ना बरोबर. तुझ्या हातात दिसून राहिलं, दाखव, हात दाखव. हात दाखव. तुझ्या पप्पानं तुला पैसे दिले पॉकेट मनी की तू पूर्ण खर्च नाही करत, त्यातलेही वाचवतो. वाचवतो. मी काय म्हणून राहिलो, त्या पहिले नाही म्हटलं, म्हणजे लँग्वेजचा फरक आहे. कोण्या क्लास मध्ये? 7वीला. आजी शेवण म्हणजे काय? काय मालूम बापा, मला छक्का मालूम आहे पण शेवट नाही मालूम. या हे लोक जास्त कुठं असतात बघू? कोण्या ठिकाणी दिसतात?
बरोबर. अजून टोल नाका हो. काय म्हणतात ते? पैसे तर काही काम करतात काय? नाही. लोक देतात की नाही? हो. मग देणं चुकीचं आहे की चांगलं आहे? चुकीचं. करेक्ट. लहान लेकराले अक्कल आहे पण देणाऱ्याले अक्कल नाही. का द्यायचे? मेहनत करून घे. असे कसे देत? असं केलं की मा गाडी समोर एकही येत नाही. त्याला मालूम आहे हेच तर नंगे आहेत. ह्याच्यात तर जवळ काही नाही. तो उघड्या जवळ नागळा गेला रातभर थंडीनं मेला. असं आहे बाबू. आम्ही ठाकूच देत नाही. लोक जाणून लाळात येतात. बाई सारखा दिसते ना. आला विठ्ठल. धन्यवाद बाळा. जय हिंद. आजचे पोरं पोरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या बायाही उभ्या राहिल्या. म्हणून आज रामपुरीचे मायबाप पूर्ण आयोजकांना कोणाचं नाव घ्यायचं नाही. मलाही मालूम नाही एवढा टाइम होईल. 2 तास कीर्तन करतो. 2.25 तास झाले. पण अजूनही तुम्हा मायबापाचं प्रेम असं करणं मला सक्का पोरगा समजा ना. तुम्ही करता काय? सक्का पोरगा आव आजी आई सक्का पोरगा समजतं का मला मुलगा? मग असं करा तुम्ही दोघंही 7-12 मानावर करून द्या. मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पिठाची गणना कोण करी, मायेची गणना कोण करी. माझ्या आयोजन समितीला कोणाचे नाव घेऊ नका म्हणत महाराज. पण समस्त गावकरी मंडळी रामपुरी खुर्द आणि छत्रपती संभाजीराजे अहिल्यादेवी होळकर हा जन्मोत्सव समिती आणि या गावात तरुण मंडळ आहे रामपुरी वेलफेअर फाउंडेशन. मी दर रविवारी हे ग्राम सफाई करतात. धन्यवाद देतो. खरं पाहिलं तर तुझं गावच नाही का तीर्थ बाबारी काम कशाला फिरत, तुझं गावात नाही का आपलं गाव तीर्थ करा. तुमच्या गावातलं कोणी मरण पावलं तेरव्या फेरव्या मेल्यावर कुठं शांती फॅनती रे. ते एक उदाहरण राहिलं मला. गोदावरी नदी नाशिक मध्ये गोदावरीत राख टाकायला नेतात ना लोक मायबापाची. मी म्हणतो शेतात टाका. माय बापाची राख मी शेतात टाकली मग मा बाप काय नरकात गेला का? म्हणून बदल पाडा. मग गाडगे बाबा एका पंड्याचं पाहून राहिले गोदावरीत. तो पंड्याचा करे हो हे गाडगे बाबांना पाहिलं. मग त्या पंड्याला विचारलं पंड्या हे काय करत तू? म्हणे याच्या बापाले स्वर्गामध्ये सामान पाठवलं. मेल्यानंतर चांगले तांदूळ, मेल्यावर तांब्याच भांडे, पाणी पिण्याले तांब्याचं. हे स्टीलचं काऊन नाही मागत? स्टील राहते हलकट, त्याला काही भाव नाही आणि तांब्याले भाव आहे म्हणून तांब्याचं. जुनी गादी काऊन नाही घेत? नवीन मुंड्या असला की. मग गाडगे बाबानं हे पाहिलं असं करत देते हो महा म्हणजे हे असं केलं की स्वर्गात आणि इकडे ठेवून देते असं करे. हे इकडे आपण बह्याळे लोक, आता लोक बह्याळेच बनलो. आता आम्ही शिकलो. आता कुंड्याचा मराठ्याचं पोरग कलेक्टर झालं. अब हम किसी से कम नाही. आम्हाला बाबासाहेबांनी, शाहू महाराजांनी, संभाजीराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. गाडगे बाबांनी शिकवलं. कोणी न रहा गाडगे बाबा
धोब्याच्या घरात जलताना धावे धावे जाणी त्यासाठी जीवदेवाणी तिचा धोबी देवा धुईन कपडा मळलेला. मग गाडगे बाबानं त्या गोदावरीतलं पाणी असं फेकणं चालू. असं मग पंड्या विचारे, गाडगे बाबा हे पाणी कुठं फेकून राहिले? म्हणे अमरावती जिल्ह्यात गहू पेरला, गव्हाले देतो. मग तो पंड्या विचारे, हे असं पाणी कसं जाईल अमरावतीले? 600 किलोमीटर नाशिक टू अमरावती. पंड्याले गाडगे बाबा संभाजी राजाची जयंती का घेतली? पुस्तक ठेवून द्या, इथं वाचू नका, कोणाला देऊ नका. ठेवून द्या. इकडे का तुझं पुस्तक कोणाला देऊ नको? मुली नाही पुस्तक देऊ नका बेटा. त्या पुस्तकाची किंमत कर. ते पुस्तक त्या जीवनाचं कल्याण करून तुला मस्तक जाग्यावर आली आणि तुला सशक्त बनवी. तुम्हाला काय माई माऊलीला वाटते? पुस्तकाची ताकद आहे बाई, एवढी ताकद आहे. तुमच्या गावात मला दुःख आहे. या गावात मिलिटरी मॅनची आई आहे काय बसेल एखादी, जिचा मुलगा आर्मी मध्ये आहे? पोलीस मध्ये 4 आहेत या गावात. शिक्षणाच्या बाबतीत महिला डुबल्या, शिकल्यात नाही. हो तिला मालूम आहे उपाध्याला जीव गायला चक्कर आला वावरात तरी उपाध धरणं चालू ठेवा. त्या नवऱ्याला तर बरंच आहे, तू मेली की 15 दिवसात दुसरं पाशी. MS26 गेली की MS27. माणसाले बायको आणायला टाइमच नाही. गळ्यात हार घातला आणि पवार भाऊचा साऊंड सांगितला की डीजे लुगडा 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 आवाज वाढव डीजे. अरे बायको आणायला टाइमच नाही. तुम्ही उपात धरू धरू खापर खोंड्या झाल्या. 125 रुपये किलोवर शेंगदाणे गेले. मी माई माऊलीच्या पाया पडतो. मी डॉक्टरचा बाप आहो, माझा मुलगा डॉक्टर आहे, बालरोग तज्ञ. आणि मी अनेक डॉक्टर, तुमच्या गावातले 3-4 पोरं MBBS होऊन राहिले. टाळ्या वाजवा. त्याच्या मायबापाले धन्यवाद. अर्धपोटी राहा तरी पोरा पोरीले शिकवा, नाही तर पैदा करू नका वांझोटे राहा. जननी जनायचा सुख दानी अथवा शूर, नाही तो बिचारी वांझ भली. वांझोटी पुरली पण लेकर चांगले पैदा. हे पोरग कसं क्वालिटी आहे, नाही तर भसा भस 7 पोरी आणि 8वं पोट्ट, आणि ते त्याच अक्कल गाय. अरे एवढ्या पोरी केल्याच कायले पैदा? नाही, देवाची देणगी आहे. लाज नाही वाटत? तुमच्या दोघांच्या मनात देव कायले येईल? देवाला बदनाम करता. राम का नाम बदनाम अरे रामाले लेकर दोनच होते, लवकुश. आणि आपण दिवस निघाल्यापासून राम 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 राम. मग राम आचरणात आणा ना, 2च ठेवा. लहान भावाचं 2 एकर दाबू नका. सर्वात जास्त गावात भांडणं कोणाचे? भावा भावायचे, चुलत भावायचे. फक्त महाभारत वाचता. हे पहा आम्ही भाऊ भाऊ आहोत. ते पहा ते कॅमेरामन दोघही भाऊ भाऊ आहे. यायचंही YouTube चॅनल आहे, त्याचंही आहे, आणि दोघही चॅनल वर कार्यक्रम दाखवता. आज मला कॅमेरामॅन बंद ठेवला हे आहेत म्हणून. मग तुम्ही म्हणाल
माझा कार्यक्रम दररोज लाईव्ह राहते. 10-20 हजार लोक, करोडो लोक आहेत, 20 करोड लोक आहेत माझ्या चॅनलवर. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, मला काहीच नाही समजत. मी जिल्हा परिषदचं बियाणं. आणि तुम्हाला मालूम आहे रामपुरीवाला जिल्हा परिषदच्या शाळेच्या काय हाल आहे. तुमच्या शाळेत मी गाडी नाही आली तर शाळा पडेल, तिकून पुढी पडेल आहे. शाळेकडे लक्षच नाही लोकांचं. म्हणून तर तुमच्या गावातला शिक्षणाच्या बाबतीत पिकअपच नाही घेल तुमच्या गावात. नाही तसं काही नाही. आहेत 4 पोलीस आहेत, 5 डॉक्टर आहेत, 4 मुलं मुली, 10-12 शिक्षक आहेत, ग्रामसेवक आहेत. ते तरी बरं आहे, ग्रामसेवक पैदा केला तुम्ही रामपुरीवाले. मला तुम्ही सांगा ग्रामसेवक किती वर्ष राहते पोरो? मालूम नाही. ग्रामसेवक किती वर्ष राहते काका? मोठ्या माणसानं बोला. मोठ्या माणसानं बोल. बोला. हा, उभे राहा. उभा राहा, 1 मिनिट उभा राहा. तुम्हाला ग्राम गीता देतो. सप्रेम बेट दे रे, समोर आहे. या ना 1 मिनिट. ग्रामसेवक किती वर्ष? 58 वर्ष. तुम्ही बंशी वाजवता काय? मोह आवडला प्रीतीचा, मोह आवडला. जेवढी तुमची हालत आहे तेवढे तुम्ही असं करत ना कधी. लय नम्रा बंशी भाऊ हा काय तुम्ही? तुमच्या बापाचंही नाव बासरीला जोडू नये, रामाला जोडू नये. तुमच्या वडिलाचं नाव र अक्षरावर आहे काय? म्हणजे रणकीवर आहे काय? म्हणजे रामही आहे, रामनवमी आहे, गोकुळाष्टमी जोडून आहे काय? बरं पैदा झालं बंशी दादा. आभारी आहो. रामाले लेकरं 2 होते. तुम्हाला मी जे प्रश्नाचं उत्तर दिलं, शिक्षण मेन आहे. तुम्ही पाहून घ्या, मंदिराचे सोन्याचे कळस, मंदिराचे सोन्याचे दरवाजे, जिल्हा परिषदची शाळा तिकून पळल आहे. त्याच नाव जिल्हा परिषद. वर्ग 4, खोल्या 2, गुरुजी शिकवीन. पण गुरुजी साने गुरुजी असले की गाव जाग्यावर येते. तुमची शाळेतले गुरुजी लोक चांगले आहेत. धन्यवाद. मग तो पोलीस मध्ये आहे, चपराशीपुरावर वाटते, अमरावती चांदूर रेल्वे रोडवर वरुडला ना. आता माझा 2024 मध्ये 26 जानेवारीला मी वरुडले आहे. शेंदूर जना पोलीस स्टेशनला कार्यक्रम घेतला होता. माझा शेंदूर जनाला झाला, अमरावती जिल्हा. बसा साहेब, धन्यवाद. तुम्ही पोलीस वाले असून इकडे कसा मोसम धरला? महापुरुषाच्या विचारानं आभारी आहो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, बोलो भारत माता की जय. जरा जोरात आवाज द्या. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. संभाजी महाराज की जय. वंदे आश्रम माता जिजाऊ की जय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जय हो. वंदे मातरम, वंदे मातरम. भाऊ, माझ्या संभाजी राजाचं वय किती होत? गेले तर 32 वर्ष फक्त. मला या तरुणाची टीम पाहून आनंद वाटला. मी खरंच खूप आनंदात आलो. या गावातले तरुण पोरं रक्तदान करतात. मी आभारी आहो. आजकाल देवावर नारळ फोडणं म्हणजे भक्ती नाही. देवाले डोळ्यासमोर ठेवून, देवीले डोळ्यासमोर ठेवून रक्तदान करणं महत्वाचं आहे. माझ्या माय मावल्यात एका रक्ताच्या बॉटलनं एक माणूस किंवा एक बाई, कारण बाईचं रक्त कमी असते ना, हेमोग्लोबिन, कारण बाळणपणच बाळणपण.
माणसाईले अकला नाही, 5-5, 7-7 पैदा करत राहिली. पोरगा पाहिजे फक्त, मुलगा. आणि तुझी सासू म्हणते होऊ दे ना. त्या बुद्धीले त्रास आहे काय? होऊ दे ना. बायको चालली लंबी हो. इल्लू इल्लू माय कुल्लू बाबा हुल्लू कुल्लू. दुनिया भराचं लफडेबाज, बिडी पाहिजे, तंबाखू पाहिजे, खर्रा पाहिजे, दारू पाहिजे. बायको चांगली असून शेजारी लाईन मारायला तयार. दिल तो पागल है, म्हणून ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं राहा. एकच बाई, दोघी जणी राहू नका, एकटीनच राहा. जिनं 2 पोरीवर एंड केला, मुला मुलीमध्ये अंतर ठेवलं नाही, तिनं उभं राहा. 2 मुलीवर राहणं उभ्या असल तू फेकाळावर ते बहीण राहिली. आणि बाई त्या पोरीले जिजा माऊली तुला अरे अहिल्याबाईची जयंती साजरी करा म्हणजे काय घोड्यावर बसायचं? आता काय घोड्यावर बसायचा युग आहे? आता काय तलवारचं युग आहे काय? आता तेलाचं युग आहे. ताई 2च मुली आहे का जी? माहित घ्या. बटन 2च बटन चालू राहणार आहे. येऊ बाई तू ये माय. पाय मायले लेकर सारखेच आहे. तिले आणलं लाईनीले ते गेली आहात. धन्यवाद. 100 दे. 50-50च्या 2 दे. मायनस करू ना, दोघी आहेत ना. गजानं खिशात हात घातला. घे बाई घे मा, मी आजोबा. मालकानं म्हटलं नाही काय ताई तुमच्या तुला एखादा मुलगा पाहिजे? नाही म्हणले. म्हणजे अक्कलवाले आहेत ते मालक. तू कदर करणार आहेत. नाही तर बाळणपणात किती बायका मेल्या ना, नवऱ्याचं काय जाते, दुसरी भेटतेच. पण आजकाल पोरी भेटत नाही. जवान पोट्टे आहेत बिना लग्नाची, गावात फिरतात असे. साडी दे. तुम्हाला धन्यवाद. मुलगा नाही म्हणून दुःख आहे काय? काहीच नाही. आता माझा मुलगा डॉक्टर आहे, मी सून लेक्चरर आहे. माझ्या इथं अभ्यासिका चालते. माझ्या इथं ते गुरुवंदन अकॅडमी आहे ताई. पण 2च मुली आहेत. 2च मुली आहेत, पण मुलाची वाट पाहिली नाही. म्हणून ज्या सुनबाईले पहिली पोरगी आहे, मी त्या सासूले तिच्या नवऱ्याच्या पाया लागतो. देवीचं तर पूजा करता ना, देवाची पूजा करता. पण मुलीले काऊन लेखता कमी? म्हणून ज्या बाईले 2 मुली आहेत, कृपा करून माय बापानं तिच्या नवऱ्यानं मुलीले कमी लेखू नका. आणि त्यासाठी मी या माईचा सत्कार, या ग्रामस्थ रामपुरी कडून या सीतेचा सत्कार करतो. धन्यवाद. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, विद्याची गणना माझं कीर्तन अध्यात्म नाही, मला समजत नाही अध्यात्म. आपलं गाव आदर्श करा. गावात रोडवर संडासले जाऊ नका माणसं बायका. नाही तर काही गावात बायकाच रोडवर राहतात. कोणी गाव लक्ष्म्या रोडवर ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड उभे माणसाला स्टँड अप.
बायका उभ्या, सायकल गेली की सीट डाऊन, ट्रॅक्टर आला की स्टँड अप, आणि एखादा म्हातारा आला ना तर म्हातारी उभी बी नाही राहत, म्हणते जाऊ दे, यासारखे लय पाहिले मी आता जास्त अध्यात्माची गरज नाही, पहिले आपलं गाव दुरुस्त करा, मंदिराले सोन्याचा कळस, गावातली शाळा पडून राहिली, आता गरज आहे शिक्षण म्हणजे देव, विद्या म्हणजे देव. मला तुम्ही सांगा, सिरियस झाल्या माय, तुम्ही सिरियस झाल्या की कुठं जाता? माणसन बाया सिरियस झाले कोणाजवळ जाता? मंदिरात अंगाराला आले की सत्यपाल महाराज जो की अजून कोण्या महाराज जो, कोणाकडे जाता? हा, डॉक्टर कडे जाता. म्हणजे आजचा देव कोण आहे बोला? म्हणून मा बायकोच, माई बायको मरण पावली 2015 परळीवरून कार्यक्रम करून घरी गेलो, दूध दिलं मला. 9 वाजता बच्चू कडू माजी मंत्री त्यांच्या कार्यक्रमावर गेलो आणि घरी आलो तर बायको प्रीतीचं झुळ झुळ अरे मला तिनं सकाळी म्हटलं तुम्ही घरी ना थांबत म्हणे. मी नुकताच आलो 4 जूनला कार्यक्रमाला गेलो, गोपीनाथ मुंडे साहेबाची पुण्यतिथी करून परळीवरून. माझ्या पत्नीने मला तेवढीच बोलली, तुम्ही म्हणे घरीच ना थांबत. आजच तर आले ना आजच चालले. संध्याकाळी माई वाटही नाही पाहिले. चलो बुलावा आया है. पत्नी गेली पण मेल्यावरही मी ढासळलो नाही. मी मा बायकोच, तुमच्या गावात कोणी मेलं की कुठं नेत? मशानभूमीत. पण माझी बायको मेली तर मी मेडिकल कॉलेजले देहदान केलं माझ्या माय मावल्याने. हे जे तुमचे 4-5 लेकर मेडिकल कॉलेज MBBS करून राहिले, याच्या शिक्षणासोबत याच्या शिक्षणासोबत यायले आपण मेल्यावर अवयव दानाची गरज आहे. मग अवयव दान, रक्तदान, नेत्रदान, किडनी दान. माझ्या माय बहिणींनो, देवाची भक्ती म्हणजे अरे डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे काटे उचलारे, हे भगवंताची भक्ती. मेल्यानंतर 4-5 क्विंटल इंधन आणता तुम्ही रामपुरीवाले, 2 किलो तूप टाकता. मेल्यावर तूप. तुकाराम महाराज काय लिहितात? जिते पणी देण अन्न, मेल्यावर करी पिंडदान, मेल्यावर करी पिंडदान, मेल्यावर पिंडदान. मेल्यावर तुम्ही चंदनाचे लाकडं टाकता, चिवट्या बनवणार आहे ना. तुम्ही बापाले किती चंदन जाळलं टक भर. तुम्ही गोरक्षांच्या गौऱ्या आणल्या, फरक काय? टायरात जाळणं काय, गौऱ्यात जाळणं काय, काय फरक आहे? आमच्या गावात एका डॉक्टरले जाळलं, पावसाळ्याचे दिवस होते, पेटेच नाही, लावलं टायर आणि माझ गाडीचं टायर नेलं होतं. शिमट्याचं टायर उच्च जातीवाले चालते की नाही जाळ्यासाठी. भूक लागली की मागा महाराच्या हातचं चालते की नाही बे. आणि कायची जात आली बे, मी उच्च जातीचा आहो. तुझ्या मायनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय चोट्टे? आणि आम्ही मांग, महार, चांबार, डवर, गिरी, पुरी, भारती, कुणबीत आणि काय उशिरा पैदा झालो. तू काय अर्जंट आला काय? या या या. मला राग येते जातीयवाद्या.
अरे आमच्या कीर्तनात मुसलमान बसून आहेत, बौद्ध आहेत, कीर्तन हिंदूच आहे आणि मुसलमान ऐकून राहिले. टाळ्या वाजवा. धन्यवाद देतो मी. मला तोच तर आनंद आहे. बौद्धही आहेत, हिंदूही आहेत, मुसलमानही आहेत, ख्रिश्चन आहेत की नाही मालूम, पण आभारी आहो. एक तुमच्या गावातले मुस्लिम समाजाचे आहेत, शमशुद्दीन नाही, ते दररोज लाईव्ह राहते माझ्या कीर्तनात आणि मी डेली लाईव्ह राहतो. कालचा कार्यक्रम वेळेवर कोणी मरण पावलं म्हणून कॅन्सल झाला. आता 16 तारीखला मी पुसद मध्ये, हे जे माईक खंजेऱ्या वाजवणारे आहेत ना, असे या उलट्या खंजेऱ्या वाजवणारे 50 जण आहेत. मी पोराईला सांगतो, हे शिकवायचा वर्ग घेतो. आपले कपडे आपण धुवा, आईले त्रास होऊ देऊ नका, ग्रामगीतेप्रमाणे जीवन जगा, गरम पाण्यानं मरेपर्यंत हिवाळ्यातही आंघोळ करू नका. मी कधी गरम पाण्याने हात लावला नाही. थंड्या पाण्यानं हिवाळ्याती, उन्हाळ्याती आणि पावसाळ्यात. लग्नात खर्च करू नका, फटाके फोडून बेकार चोट होऊ नका. लग्नात डीजे वाजून दुनियाभराचे कर्जबाजारी होऊ नका, नाही तर मंडपात बँकेच्या सौजन्याने, नवरीच्या साडीवर सेंट्रल बँकेच्या सौजन्याने, लेकरावर शेजाऱ्याच्या सौजन्याने. म्हणजे दवाखान्यात पैशाची सोय नाही, कोणाला मानतात? शेजाऱ्याला. नाही तर पहिले असे दलिंदर लोक आहेत, बायकोचं पहिलं बाळणपण कुठं असते? आई मायरा. का? तिच्या नवऱ्याला 50,000चा फटका बसले ना, म्हणून त्याची माय सांगते पहिली डिलिव्हरी तिच्या मायेच्या घरी. शरम नाही वाटत तुम्हाला? तिच्या पोटात लेकरू कोणाच? बोला. आता कोण मुंड्या खाली घालतात? तिच्या पोटात लेकरू तुमचं. आणि बायकोवर प्रेम किती करतात? लग्न व्हायच्या अगोदर टीका लागते तेव्हापासूनच मोबाईल देतात. काय करत तू? जेवली का? आता येत की मग येत. इकून मुंडे नाही येतात, इकून तोंड घालते. केवढं प्रेम आहे बे तुमचं बायको. लग्न तर होऊ दे, आणि लग्न झालं की 2 महिन्यानं वस वस करते. खोटा बोलतो काय का? बाया मुंडे हलवते, बरोबर बोलते. पहिले तुम्हाला पहिल्या दिवशी तर बापा रात राणी, दुसऱ्या महिन्यात फुल राणी, आणि लेकरू झालं की गेर सुनी. सर्व बदमाश काय. तिच्या पोटात लेकरू असते, तिला गरज कोणाची असते सांगा बर? नवऱ्याची गरज असते. जीवापलीकडे प्रेम बायकोवर माणूस करते, माणसावर बाई करते. त्या टाइमला तुम्ही काय म्हणता? हॅलो, आता येऊ की झाल्यावर येऊ? अरे चोट्या, झाल्यावर जाऊन काय करतो? झालं असा हलकट धंदा. बायकोचं बाळणपण होईपर्यंत झकमारी करा. नोकरीवाल्यानं, पोलीसवाले दादा सुट्टी मारा, 5 दिवस थांबा. नाही तर बायको जवळ कोणी नाही. तिचा जीव बाळणपणात किती माय बहिणी मेल्या हो. तिचा जीव धक्का धक्का करणे लगा, आता ज्या पोराईचे लग्न होतील त्यानं सुधरून घे. तुझ्याच घरी बाळणपण कर, नाही तर झक मारायला लग्न करू नको, लेकरं होऊ देऊ नको. हे देवाची भक्ती आहे. आम्हाला देव हा पाहिजे. शिवाचा विचार करा. त्या बाईचं पोरीचं जीवन तुमच्या गोष्टीत लय करत. तू मेरी जान, तुझ्यासाठी काय करू शकतो मी?
कायचा प्रिय प्रिय बाळणपण झाल्यावर 5 दिवस थांब, तिच्या जीवाला सुख शांती दे. ज्योतिबान सावित्री अशी जोडी पाहिजे आई. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सियावर. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे जय श्रीराम. रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. हर 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 हर. जानकी बैठे हैं ज्योतिबा सावित्री वितेची मला शमशुद्दीन बाईचा विषय राहिला. कौन कहता तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. म्हणून माझ्या भावांनो डोक्यात आपला बाबा आई गेली म्हटलं कीर्तन करून येईल. तोपर्यंत आईची बॉडी खराब झाली असती. तिला मला देहदान केलं माझ्या बायकोच. महाराष्ट्रात मी पहिला असं 3 घरातल्या बॉड्या दिल्या. पत्नीची बॉडी, माईची बॉडी, बापाचे नेत्रदान केले, डोळे दिले. लक्षात घ्या, देहदानाचा आतापर्यंत 3000 लोकांनी देहदानाचा संकल्प केला आणि आपण मेल्यावर बापाले केस देतो आणि गोदावरीचं पाणी खराब करतो. राख कुठे टाकतात लोक? गंगाला. काऊन टाकते? आपल्याला सांगते ना ते महाराज, तुमच्या बापाला स्वर्गात पाठवतो. मग हा काय स्वर्गात पाठवणारा मंदातला एजंट आहे काय की दलाल आहे? दलाल म्हणजे मलाही कोण खाते? बाप आपला मेला, पैसे कोण कमवत? आपण बापाला केस देतो. केस खाओ, बापाला काय दिलं? केस. तुम्ही केसच काऊन देता? दारू प्यानं बंद करा, बीडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, बायको सोडून दुसऱ्या बाईवर लाईन मारू नका. हे बंद कर ना. शेजारीन तिथली गोई नाही गोई हे प्रबोधन करावं लागते लोकांचं. म्या नाही केलं नाही तर बाया अरे बापा रे काय सासूचा कळवळा आहे व तुले. बाई सासू गेले काय फोडता तुम्ही बांगड्या? तुले मालूम आहे 4 रुपयाच्या बांगड्या, चांदीच्या बांगड्या काऊन नाही फोडत तू पाटले? सोन्याच्या बांगड्या काऊन नाही फोड? काचाच्या. तुम्ही बापाचे कपडे धाडता, गादी धाडता, बापाचा 7-12 काऊन ना जाळत? तुम्ही बापाच्या सासऱ्याच्या नोटा काऊन नाही जाळत? कपडे धाडता. म्हणून लक्षात घ्या, मेल्यावर हे थोतांड बंद करा. जसं महादेवराव बापूराव तायडे टेलर कुठं आहे ते यावर येत नाही. टेलर साहेब, मी शिंपी या. तुम्ही जातीचे नाही पण कपडे शिवता. तुमचं काय म्हणणं आहे टेलर साहेब? तो माहिती आहे ना काय म्हणणं सांगा तुम्ही. पब्लिक त्या मोबाईल मध्ये दिसायला पाहिजे. हॅलो, देवासन करत आपल्या सगळे 5 द्यायचे. 10 वर्ष धंदा केला मुंबईला लोकांच्या माईक मध्ये. हॅलो, भाषण नका देऊ. मला भाषणाचा राग आहे, कामाचं सांगा. बोल. काय ना आपला पूर्ण पाक दान करायचे महाराज. देहदान करण्याचा संकल्प आहे. महादेवराव नाव लिहून घेतो. 100%. महादेवराव बापूराव तायडे. अर्ज भरला काय मेडिकल कॉलेजला? एक अर्ज देतो मी तुम्हाला, तो अर्ज भरा. पत्नीची मुलामुलीची सही घ्या की देहदान करण्याला आमची संमती आहे. महादेवरावजी कोण्या गावचे?
वडी 3 किलोमीटर आपलं गाव आहे. रामतगाव वडी इथून 3 किलोमीटर आपलं गाव. 1.5 किलोमीटर. एकटे आले की बायकोला आणलं? आलं नाही लग्नाला गेली. जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्याईनं उभं राहा. एका जणांना उभे राहा. मी देहदानाचा संकल्प केला. तुम्हाला माझं एक पुस्तक देतो. मला लय अभिमान आहे तुमचा. खाली येऊन पाया लागावं वाटते. नाही खरंच येतो बघा. तुम्ही अरे या चोपड्या लोकायले काय करता? हे दारू पेनं बंद नाही करत, बिड्या पेनं बंद नाही करत. तुम्ही आपला देहदानाचा संकल्प केला. मी केलेला आहे. ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे, माझ्या आश्रमात नेऊ नये, नाही तर माझी समाधी बांधतील. 2 पुजारी घंट्या हलवतील आणि मी आरती करतील. सत्यपाल महाराज की जय. जय देव जय सत्यपाल. मोठा जमा हे करतील. मी कुत्र्यासारखा भोकू भोकू मरी. हे पुस्तक मा पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश. खतरनाक लिहिलं. बायकाईनं वळाच्या भोवती चक्रा मारू नका, पण वळाचं झाड लावा. झाडे लावा, झाडे जगवा. नाही तर काही बहादर म्हणतील झाडे लावा तर गांजात चालू झाड लावसा. हा तायडेजी अभिनंदन. पाया लागतो. काऊन? मला कोणी देणारा पाहिजे, घेणारा नको. बापू टोपी कोणाची, डोकं कोणाचं, अक्कल कोणाची. म्हणून दुसऱ्याची अक्कल वापरू नका. आपलं धड तुम्हाला नाही सांगत. आपण दोघही भाऊ मिळून आपण दोघा यायले शाल दे. हो देदान त्याच्या हाताने मोठा संकल्प केला. तायडीजी तुम्हाला काय पाहिजे? यायचा सत्कार करा. टाळ्या नाही सत्कार करा. गळ्यात घाला ना. मग तुम्ही मेल्यावर पेरवी करसान काय? करणार नाही म्हणा. आणि जिल्हा परिषदच्या शाळेला मदत करा. पोराईला सांगा हे टकले टुकले गावाले खाऊ घाला. काही गरज नाही. मी मेल्यावर या शाळेला मदत कर द्या असंच सांगा. म्हणजे आपलं कीर्तन सक्सेस झालं. एक तरी ओवी अनुभवावी. आजच्या कीर्तनातला 1 पॉइंट घ्या ना. प्रॉमिस. ठीक आहे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही. जे बाहेर गाऊन नवरा बायको आले त्यानं उभं राहा. एका जणांना उभे राहा. ज्यानं बाहेर गाऊन बायकोले सोबत आणलं, शेजारणीले आणलं, त्यानं उभं राहू नका. हा ते राहिले. कोण? या क्या बात है. तेरा नाम लिया तुझे हाथ दिया. तेरा नाम लिया तुझे हाथ दिया. तेरा नाम लिया तेरे हाथ दिया. तेरा नाम लिया. याले म्हणते जागृत नवरा बायको. नाही तर मुरदाड यत्ते आले. आणि त्या सावित्रीले अहिल्याबाईले आणलं नाही. आज अहिल्याबाई ऐकायला लागत होते की नाही बाया? संभाजी महाराज ऐकायला लागत होते की नाही बाया? हे तिकडे जाणार नाहीत बायका. प्रसादासाठी मरतात. ते रुद्राक्षासाठी बायका मेल्या ना. तो रुद्राक्षवाला महाराज. आणि काय फरक पडीन एक रुद्राक्ष. सत्यपालच्या गळ्यात काहीच नाही, माझ्या गळ्यात काहीच नाही. 52 वर्ष झाले मी फिरून राहिलो. करोडो किलोमीटर फिरलो. काहीच नाही. धनगराचं पोरगा आहे ड्रायव्हर. आता मी 400 किलोमीटर घरी जाईल. परत पुसदले वाढदिवसावर येईल. महिन्यातून 28 दिवस कीर्तन आहे. काहीच नाही. काळा धागाही नाही. चिवट्या बनवायचा धंदा आहे. एक रुद्राक्ष काय फरक पाडी? झाडालेच लागतात ना. हे महाराज लोक आपल्याला चिवट्या बनवते. लिंबूचा रस पिवला की डोळ्याचं ऑपरेशन. असं कसं होईल? डॉक्टर कायले पैदा झाले असते. अंगाऱ्या धुपाऱ्यानं लेकर झाले असते. तर कोण्या गावावरून आले? तुरा. हे माहित घ्या.
काका दादा माईक घ्या माईक आनंद आहे. किती आहेत मुलं बाळ? तुऱ्याहून आलो तुऱ्याहून. मुलं बाळ किती आहेत? एक मुलगा एक मुलगी. मी आलतो का तुरेल? हो. एक मुलगा एक मुलगी. चांगलं आहे. पक्क रामाचे भक्त आहो आपण. आभारी आहो. हा इच्छा आता आता ही तर दोघंच आले की मंदात लेकर आणले? मुलगी आणली मुलगी आहे. मुलगी आहे. चांगलं केलं. आभारी आहो. बरं बाईची इच्छा होती की तुमची बोला आज यायची? खरं सांग बाई, खोटी नको बोलू, यायला भेऊ नको तू. द्या माईक जे द्या आहे ते सांग. माईक द्या ताई. जिजाबाई बोला. माझी ताईच्या ना. म्हणजे तुमची इच्छा होती म्हणून साडी दे रे मारले केलं. हार हार हे घे. हा ताईच्याकडे टाक. टाका, टाका. बाई तुझ्या हातात यायचं. सावित्री ज्योतिबाई नमा बाबासाहेब रमाई शहाजीराजे जिजाबाई नमा दे ओम महादक्षिणा टाळ्या. अभिनंदन. क्या बात है. यायले काय देत? पुस्तक दे. मुलीला पुस्तक. पोरीले पुस्तक तिले म्हणा याच्यात गाणे चांगले आहे, सुंदर गाणे लिहिले मी याच्यात. याच्यात मामायचाही फोटो आहे. हे हिरोईन नाही बरं, नाही बायको आहे. हा मा भाऊ आहे, तोही मरण पावला. सुंदर गाणे आहेत. या नागपूर जो जो तलावी क्रांतीची बाई साडी तुझ्या जवळ घेणं अवघड वजच देत काय म्हणून बाबू आज माणूस बनण्याचं कीर्तन. लग्नामध्ये डीजे वाजवू नका, माय बापाने भिकार तोड करू नका. याले लखवा केला काय भाऊ? पवार भाऊ तुम्ही कोणाकोणाचे नडबोळ कसता रे? अरे माईक हे कर, हे असं असं याले लखवा गेला ना. पवार पेंचेस पवार कंपनीचा वापर. बसा दादा. आला विठ्ठल पुंडलिका रत्नेश्वर महाराज की जय. रामचंद्र भगवान की म्हणून माझ्या माय बहिणींनो, तुमच्या अंगात आण्याचं असीन देवी तर जिजाबाई आणा, सावित्रीबाई अंगात आणा, अहिल्याबाई होळकर आणा. हे बाकीच्या देव्या अंगात नको आणू. हट्ट पकड़ो मांगून दे, हम छोड़ दो, अब डरना मत. लेकिन आप ऐसे हमको झटके क्यों दे रहे? देवाचा न्यूट्रल गेअर खराब झाला तो हमने मांगना क्या? मांगो. वो हमारे गांव में की बाई है, उसको लड़का नहीं. लड़का? अरे लेकिन आप देवाले बाईचं नाव काढलं. हाँ सर नहीं होता. तो फिर वो भाई को लड़का होने को ना. उसकी शादी हुई क्या? हाँ शादी हो गई लेकिन लड़का नहीं. हम ट्राई करके देखेंगे. लड़का हो जाएगा. ओ भाई को महाराज के मठ में रखना पड़ेगा. अच्छा. महाराज तो भी बुढ़ा हो गए, पर महाराज के मठ में जवान बच्चे रहते हैं. म्हणून महाराज लोकांचे मठ जंगलाई मध्ये राहतात. यायचे लफडे अवघे साधतात. तो लड़का हो जाएगा. महाराज को बकरा देना पड़ेगा. ये बाबा लोगों को बकरा चलता. बकरे खाने के लिए देव आंग में लाते हम. और पूजे के लिए 9 किलो चावल, 9 बादाम, 9 खुरमा.
सात नाही चलत्या वर्षभर माल पुरला पाहिजे. यंदा सीझन कमी आहे. कोरोनामुळं आमचे धंदे बसले. महाराज लोकांच्या हालता खराब झाल्या. कोरोनामुळे घरीच जेवा लागे. दे देंगे ना. देव देवच देतो जीवा. देव देवच देतो जीवा. पोरं म्हणतोय देतो तवा. पोरं म्हणतोय देतो तवा. मग नवरा कशाला हवा. शेजारीनं सखे बाई. म्हणून देव अंगा देत नाही. शेजारीनं सखे बाई. नवल्यातो देवी अंगा देत नाही. त्या बाईले खाली बसवा. ए बाई, त्या बाईले बसवा. ए बाई बसून जा. ए बाई बस खाली. बस. अरे बस ना बाईवर खाली. हे मॅडम बस जा. हा पहा आता बारो लोक डोक्यात घ्या. तुकाराम महाराज सांगतात देव पहावया गेलो. देव हो अगोदरी दिसला. जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही. तुम्ही माझा एबीपी माझ्यावर कार्यक्रम पाहिला काय? मागच्या महिन्यात मी पेटलेल्या ताब्यावर बसलो होतो स्वयंपाकाच्या. त्या बाईले बसवा बरं. बस बाई बसून जा बस. बसून जा. बसून जा बरं.